सर्वांना नमस्कार. मला अचानक 2 दिवसांपूर्वी इथे यायला सांगितलं. मी थोडी माहिती घेतली आणि लक्षात आलं की पुण्यातले सगळे दिग्गज इथे येतात आणि त्याच्यामुळे माझं सौभाग्य आहे की आपल्या सगळ्यांना आज भेटण्याचा मला मौका मिळाला, संधी मिळाली. खूप चांगल्या गोष्टी, आनंद आणि भगवद्गीता या संदर्भात बोलल्या गेल्या. म्हणजे रबडी आणि जिलेबीचं जेवण झाल्यानंतर ताकाला तुम्हाला सामोरं जावं लागतं, याचं थोडं दुःख होईल. पण आनंदाचा जो विषय आहे, तुम्ही एक खूप चांगली गोष्ट सांगितली की स्वतःचा कंट्रोल दुसऱ्याच्या हातामध्ये नसला पाहिजे, स्वतःचं स्टिअरिंग स्वतःच्या हातात असलं पाहिजे. हिंदी चित्रपटाच्या गाण्यांमध्ये कुठलं गाणं कोणाला आवडतं याच्यावर एक जागतिक सर्वे घेतला गेला होता आणि सगळ्यांनी आपल्या क्रमवारीने हे पहिलं, हे दुसरं असं करायचं आणि त्या सगळ्यांमध्ये जगात 1 नंबरवर हिंदी चित्रपटातलं गाणं जे आलं होतं ते चित्रलेखा फिल्म मधलं मोहम्मद रफीचं गाणं होतं, मन रे तू काहे न धीरे धरे. ते गाणं जर आपण नीट बघितलं तर आपल्याला आनंद आणि दुःखाचं कारण खूप स्पष्ट होतं. वो निर्मोही मोह न जाने तू जिनका मोह करे, मन रे तू काहे न धीरे धरे. इस जीवन की चढ़ती ढलती धूप को किसने बांधा, रंग पे किसने डोरे डाले, रूप को किसने बांधा, काहे ये जतन करे, मन रे तू काहे न धीर धरे. दुसरं कडवं आणखीन सुंदर आहे. उतना ही उपकार समझ कोई जितना साथ निभाए, उतना ही उपकार समझ कोई जितना साथ निभाए, जीवन मरण का मेल है सपना ये सपना बिसराए, कोई न संग मरे, मन रे तू काहे न धीर धरे. आनंदाचा रस्ता आहे. सुंदर आवाजात सुंदर गीत, कदाचित साहिल लुधियानवींनी लिहिलेलं आहे. तर आपल्याला अशा अनेक गोष्टी असतात, जर आपण नीट खोलावर जाऊन त्याचा विचार अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की याच्यात खूप चांगलं सार सांगितलेलं आहे. उपनिषदांमध्ये अपेक्षा आणि तुलना या 2 गोष्टी दुःखाची कारणं सांगितलेली. आपण दुसऱ्याकडनं एक्सपेक्टेशन्स ठेवतो आणि त्या पूर्ण नाही झाल्या तर आपल्याला दुःख वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण तुलना करतो आणि ती तुलना केली आणि त्याच्यामध्ये आपण जर पुढे नाही गेलो तर आपण दुःखी होतो. आपण सगळ्याशी लढू शकतो, युद्ध करू शकतो, दुसऱ्याच्या भाग्याशी आपण कधी लढू शकत नाही आणि त्याच्यामुळे तुलना करू नये. नाहीतर त्या 3 निग्रोंसारखं होतं. त्या 3 निग्रोंना देव प्रसन्न झाला आणि एक वरदान देतो म्हणून सांगितलं. पहिल्यांनी सांगितलं मला गोरं कर, त्याला गोरं केलं. दुसऱ्यांनी सांगितलं मलाही गोरं कर, त्यालाही गोरं केलं. तिसऱ्याला विचारलं, त्यांनी रागाने या दोघांकडे बघितलं, काय हे दोघं गोरे झाले. त्यांनी मागणं स्वतःच मागितलं, या दोघांना परत काळं कर. म्हणजे हे अशा प्रकारे जर आपण तुलना करायला सुरुवात केली तर दुःखाचं कारण स्वतःही करू शकतो, कदाचित दुसऱ्यांनाही करू शकतो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि हे असं भेटणं, गप्पा मारणं, वेगवेगळ्या विषयांवर इतकी चांगली गोष्ट आहे. आणि वेगवेगळ्या पक्षांचे लोक आहेत, वेगवेगळ्या राजकीय विचारधारांचे, व्यवसायांमध्ये आलेले लोक, हे सगळे एकत्र येतात आणि एकदा दोनदा असं नाही, किती 238व्यांदा, म्हणजे तुम्ही कोविड मध्ये पण एकत्रित आला होता का व्हर्च्युअली आला होता, झूम, पण सोडलं नाही ना. दिस कॅन हॅपन ओनली इन पुणे अँड दॅट इज वाय आय एम ए प्राऊड पुणेकर. अनेक लोकांना प्रश्न पडला, तुम्ही म्हणालात ना जानेवारी नंतर जास्त दिसीन वगैरे, तर हे बाहेर न आले. वीणा देवधरांचे चिरंजीव इथे लक्ष्मी रोड वरती ताराबाई लिमये प्रसूतिगृहामध्ये जन्म झालेला आहे. नुमवी मधनं 10वी झालेलो आहे आणि इकडचा आहे. संघाचा स्वयंसेवक झाल्यामुळे देशाचं काम करण्यासाठी म्हणून जर मी बाहेर जातो तर ते पुण्यासाठी गौरवाची गोष्ट असली पाहिजे का प्रश्न विचारण्याची गोष्ट असली पाहिजे. जो पूछने वाले पूछते रहेंगे. लेकिन मी आतापर्यंत साधारणपणे 30-35 वर्ष संघटनेचं काम करत आलो. संघाने सांगितलं म्हणून मेघालयात गेलो. तिथे 8 वर्ष राहून जिथे 75% ख्रिश्चन आहेत आणि बाकी मोठ्या प्रमाणावर मतांतरण चालतं, तिथे जाऊन मतांतरण थांबवण्याचं काम केलं.
20हून अधिक शाळा चालू केल्या, महिलांसाठी स्वयंपूर्ण होण्यासाठी मीटिंगचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले, तिकडच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये वसतिगृह सुरू केली. पहिलं वसतिगृह कोथरूडमध्ये याच्यामध्ये मयूर कॉलनीमध्ये सुरू केलं होतं. अशी अनेक कामं केली आणि माझ्या तिथे राहत असताना किमान 6000 परधर्मात गेलेल्या ख्रिश्चन झालेल्या लोकांच्या स्वतःच्या मर्जीने ते पुन्हा स्वतःच्या धर्मात परत आले. असं जाऊन तिथे मी काम केलं. नंतर मग प्रचारक म्हणून तवलदार मी इथे विभाग प्रचारक म्हणून मी पुण्यात होतो. पूर्वांचलावरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2000 व्याख्यानं एका वर्षात दिली होती. पूर्वांचलाचे आव्हान आणि आवाहन हे पुस्तक पुण्यातल्या चंद्रकला प्रकाशननी प्रकाशित केलं होतं. त्याच्या 11 आवृत्त्या तेव्हा निघाल्या होत्या. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर प्रॉब्लेम सुटायला लागले, त्याच्यामुळे आता ते पुस्तक वाचण्यात काही अर्थ नाही, कारण त्याच्यात उपस्थित केलेले सगळे प्रश्न नॉर्थ ईस्टचे जवळपास सुटलेले आहेत. सगळे सुटलेले नाहीत पण सुटतील हळूहळू. तर तेही काम केलं आणि मग माय होम इंडिया नावाची एक संस्था मी स्थापन केली. ईशान्य भारताच्या लोकांना इथे देशभरामध्ये जी एक ह्युमिलिएशनची वागणूक मिळायची, तर त्याच्यामध्ये त्यांना आपलेपणा देण्यासाठी, त्यांना होम अवे फ्रॉम होम ह्युमन फिलिंग देण्यासाठी माय होम इंडिया 18 वर्षांपूर्वी स्थापन केली. 18 वर्षात 1 लाखाहून अधिक नॉर्थ ईस्टच्या लोकांना मदत कार्य करण्याचं काम केलंय आणि 10,000 व्हॉलेंटियर्स असलेली एक नेशन वाईड ही माय होम इंडिया संस्था आहे. तिचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO अभय थिटेजी पुण्यातलेच आहे आणि ते इथे माझ्याबरोबर आलेले आहे. त्याच्यामुळे आपण सगळे त्यांच्याही संपर्कात राहू शकता, कारण एक व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन आहे. सगळ्या पक्षांचे लोक त्याच्यात देशासाठी काम करण्यासाठी आहे. त्यात असं लक्षात आलं की हरवलेली मुलं ज्या वेळेला बालगृहात जातात त्यावेळेला त्यांचे आई वडील शोधून त्यांना रियुनाइट करण्याचं काम बालगृह करत नाहीत, कारण बालगृहांना फंड्स हवे असतात आणि फंड्स जितकी मुलं जास्त असतील तितके जास्त फंड्स मिळतात. म्हणून दुर्दैवाने अनेक वर्ष मुलं खितपत पडतात आणि शेवटी 18 वर्षाची झाल्यानंतर क्रिमिनल बनून किंवा वाईट चालीला लागलेली मुली बनून बाहेर पडतात. ही समस्या मी ओळखली आणि 2012 मध्ये एक प्रकल्प सुरू केला, सपनों से अपनों तक. आणि आज तागायत गेल्या 12 ते 2023 पर्यंत 3500 हरवलेल्या मुलांना सपनों से अपनों तकच्या प्रकल्पांतर्गत त्यांच्या आई वडिलांच्या घरी पोहोचवलेलं आहे. काही जणांना 1 महिन्यांनी, काही जणांना 5 वर्षांनी, काही जणांना 12 वर्षांनी आणि एका मुलाला तर दिल्लीतल्या बालगृहातनं 15 वर्षांनंतर कालिंपॉंग मध्ये त्याच्या आई वडिलांकडे सुरक्षित पोहोचवलं. अशी सेवा कार्य करत असताना गडकरी मला म्हणाले की तू राजकारणात ये, काम चांगलं करतोस, वक्ता चांगला आहेस. गडकरींनी मला पुण्यातनं उचललं आणि दिल्लीला आणलं आणि 2010 पासून मी भाजपमध्ये आहे. मग पक्षात आल्यावर असाइनमेंट्स मिळतात. त्याच्यात गुजरातमध्ये मोदींनी बोलवलं 2012च्या निवडणुकांमध्ये, तिथे चांगले रिझल्ट्स मिळाले. मग अमित भाई शाह आणि नरेंद्र मोदीजींनी मला पहिल्यांदा, जेव्हा नरेंद्र मोदीजी वाराणसीमध्ये लोकसभा निवडणूक लढले त्यावेळेला त्यांचा कॅम्पेनिंगचा प्रमुख बनवलं आणि म्हणून मी 2 महिने वाराणसीत राहून पंतप्रधानांची निवडणूक पाहण्याचं सौभाग्य मला मिळालं. आणि त्याच्यानंतर अमित भाई शाहनी सांगितलं की तू जंगलांमध्ये चांगलं काम करतोस, त्रिपुरामध्ये जा, तिकडे कम्युनिस्टांची सत्ता आहे 20 वर्षांपासून आणि तिथे जाऊन काम कर. मला थोडंसं वाईट वाटलं, म्हटलं की काय अमित भाई मला अशा ठिकाणी पाठवत आहे जिकडे माणिक सरकार आहेत म्हणजे आणि भाजप अजिबात नाहीये. तिथे 50 कॅन्डिडेट उभे केले होते, त्याच्यामध्ये 49ची जमानत जप्त झाली होती. अशा ठिकाणी तुम्ही पाठवताय. अमित भाईंनी सांगितलं मला विश्वास आहे की तूच करू शकशील. आता नेत्याच्या एका वाक्यावरती जी प्रेरणा मिळते त्या प्रेरणेने मी त्रिपुरामध्ये 3-3.5 वर्ष जमिनीवर काम केलं आणि मोदींच्या प्रतिमेमुळे, अमित भाईंच्या चाणक्य नीतीमुळे आणि जमिनीवर केलेल्या माझ्या कामामुळे एक पॉलिटिकल, ज्याला चमत्कार म्हणतात, की आजपर्यंत असं कधीही झालं नव्हतं की ज्या राज्यात एखाद्या पक्षाचा नगरसेवक देखील निवडून नाही आलेला कधीही, तिथे थेट 3/4 बहुमताचं सरकार आलं आणि 25 वर्षांची कम्युनिस्टांची सत्ता कोसळली. तर त्याच्यानंतर थोडी देशभरात चर्चा झाली की सुनील देवधर नावाचा एक व्यक्ती आहे. महाराष्ट्रात जरा जास्त चर्चा झाली की महाराष्ट्रातनं जाऊन एका माणसाने त्रिपुरा जिंकलं.
ते खरं नाही. विजय हा मोदींमुळेच झालेला आहे. आम्ही कार्यकर्ते आहोत, काम करत राहील. आणि मग गेल्या 5 वर्षात मी आंध्र प्रदेश पाहतो आहे. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या भाषा शिकण्याचा मला एक अनुभव मिळाला. मला तेलुगू इज 10th लँग्वेज आय एम लर्निंग. आणि 6-7 भाषांमध्ये मी भाषणं देतो. ती उत्तम असतात जसं लोक म्हणतात. माझा क्लेम नाही आहे, पण मी भाषण देतो. बंगालीमध्ये बोलतो, असमियामध्ये बोलतो, खासी जयंती या भाषांमध्ये मी गाणी सगळ्याच भाषांमध्ये गातो. हिंदी चित्रपटांची साधारणपणे 5000 गाणी अंतरा मुखडा मला जबानी पाठ आहे. म्हणजे त्याच्यातला जर काही एखादा क्लब असेल तर मी जरूर त्याच्यामध्ये आनंदाने जॉईन होईल. आणि हा 5000 आकडा मी भीतीने कमी सांगतो, खरं तर त्यापेक्षा जास्त आहे. मी लताजींचा फॅन आहे. लताजींची त्याच्यातली 2-2.5 गाणी त्याच्यातली लताजींची पाठ आहे. आणि मी 85 ते 2023 नॅशनल सेक्रेटरी बीजेपीचा होतो 5 वर्ष. तर आत्ताच जुलै महिन्यात मला त्याच्यातनं मुक्त केल्यावर मनात असा विचार आला की आपण आता आपल्या पुण्यात परत यावं आणि पुणेकरांची सेवा करावी, पुण्याचे प्रश्न सोडवावेत, यासाठी काम करावं. आता ते लोकसभेचं तिकीट वगैरे असं काय काय बऱ्याच चर्चा चालू आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की भाजपमध्ये असं काहीही नसतं. कोणालाही कधी सिग्नल दिले जात नाही. पार्लमेंटरी बोर्ड निर्णय करतं, तोपर्यंत सगळ्यांनी प्रयत्न करायचे असतात. आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत की मोदी पुन्हा 3ऱ्यांदा पंतप्रधान बनावे. त्यासाठी पुण्यात राहून मी प्रयत्न करणार आहे. पक्षाने संधी दिली तर इकडनं मी निवडून खासदार म्हणून जायला तयार आहे. पण ती संधी दिली नाही म्हणून ज्याला संधी दिली जाईल त्याला निवडून आणणं ही तीच माझी जबाबदारी असेल. या स्पिरिटने काम करणं. आणि साहेब, तुम्ही भगवद्गीतेबद्दल खूप सांगितलं, त्याच्यामुळे मला अगदी आवर्जून सांगावंसं वाटतं की भगवद्गीतेसारखा मॅनेजमेंट गुरु दुसरा कुठला असू शकत नाही, जर नीट त्याला आपण अभ्यास केला तर. म्हणजे व्हॉट आर द क्वालिटीज ऑफ लीडर? A leader is a person who never gets annoyed of people and people never gets annoyed of that person. असं जर एखाद्या इंग्लिशमध्ये उत्तम चिटणीसांसारखं कोणीतरी छान बोललं तर लोक म्हणतील वा काय बोलतो, सुंदर बोलतो. पण हेच जर यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चयाः हर्षामर्ष भयोद्वेगे मुक्तो यः सचमे प्रियः, हे जर भगवद्गीतेचा श्लोक म्हटला आणि ज्याला लोकांपासून त्रास होत नाही, लोकांना ज्याच्यापासून त्रास होत नाही, असा भक्त मला प्रिय याच्या जागी असा व्यक्ती मला प्रिय आहे म्हटलं की तो व्यक्ती लीडर असू शकतो. इट इज अ क्वालिटी ऑफ लीडर. अशा असंख्य गोष्टी आहेत. इथे आपण गोष्टी बऱ्याच बोललो, त्याच्यामध्ये आपल्याला कायम अपग्रेड होत राहिलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे ऑलवेज ट्राय टू अपग्रेड युअर सेल्फ, नेव्हर ट्राय टू डाउनग्रेड युअर सेल्फ. And you are only your enemy, you are only your friend. Enemies and friends are never lie outside of you, they are within you. असं कोणी मॅनेजमेंट गुरुनी म्हटल्यावर आपण म्हणणार काय सुंदर बोलला, मस्त. पण हे जर तुम्ही उद्धरेत आत्मानम आत्मानम नात्मानम अवसाधयेत आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः, गीतेच्या 6व्या अध्यायामधला जर 5वा श्लोक काढला तर आपल्या लक्षात येतं की हेच कृष्णाने देखील सांगितलेलं आहे. तुम्ही संतुलित राहण्याचं सांगितलं, किती सुंदर सांगितलं. शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः तुल्य निंदा स्तुतिर्मोनित संतुष्टो येन केनचित. म्हणजे थंड असेल किंवा गरम असेल, तुमचा व्यवहार सारखा असला पाहिजे. निंदा करो नाही तर स्तुती करो, तुम्ही त्याला तेवढ्याच प्रेमाने पाहिलं पाहिजे. असं बॅलन्स जर राहिलं तर आपल्याला जीवनात आनंद मिळू शकतो. आणि असा आनंद आपल्या सगळ्यांना मिळावा यासाठी मी प्रार्थना करतो. आणि आपण सगळे मिळून आपल्या देशाला श्रेष्ठ बनवण्यासाठी काम करूया. देशाला पुण्याने खूप काही दिलेलं आहे, आता पुण्याला खूप काही देशाकडनं मिळालं पाहिजे, या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रतिबद्ध झालं पाहिजे. धन्यवाद. त्याकडे मी थोडा जास्त बोललो असेल. माझा प्रॉब्लेम असा आहे की आय एम ए टीचर, MSc BEd, घंटा वाजल्याशिवाय मी थांबत नाही. पण आता पण अतिशय अभ्यासपूर्ण आहे आणि चांगला आहे. आणि एक बरं झालं की तुम्ही पुन्हा आलात, पुन्हा येत नाही म्हणत ते बरं झालं. वीरेंद्र किरण